नमस्कार मित्रांनो, जमीन मोजणीबाबत राज्यातील महसूल विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकारकडून राज्यातील शेतकरी आणि भूधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे आता महसूल विभागाकडून फक्त 30 दिवसांमध्ये जमीन मोजणी केली जाणार आहे। हो, फक्त आता 30 दिवसात नागरिकांना जमीन मोजणी करून दिली जाणार आहे। काय ही संपूर्ण अपडेट आलेली आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया फक्त 30 दिवसात पूर्ण होणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो जमीन मोजणी प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे। ही मोजणी करण्यासाठी खासगी भूसंपादकाची नियुक्ती करण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। याची माहिती बावनकुळे यांनी दिली। अनेक वर्षापासून जमीन मोजणीसाठी नागरिकांना ताटकळात राहावे लागत होते। या निर्णयामुळे ही प्रक्रिया आता गतिमान आणि जलद सोपी होणार आहे। महसूल विभाग आणि भू अभिलेख विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे। संयुक्त भूसंपादन मोजणी, पोटहिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी, वन हक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया गरजेची असते। याच मोजणी प्रकरणाचा 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकाची नियुक्ती करण्यात येईल। आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना कोणता फायदा होणार आहे तर जमीन नोंदणी जलद गतीने होईल। त्यानंतर जमीन नोंदणीतील चुकांचे निराकरण सुलभ होईल। बँक कर्ज आणि विमा प्रक्रियेची अडचणी कमी होतील आणि डिजिटल सातबारा आणि मालकी हक्क प्रमाणपत्र सहज तुम्हाला मिळू शकेल। मित्रांनो, जमीन मोजणी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल। पूर्वीसारख्या कार्यालयात खेटा मारण्याची गरज राहणार नाही। एका क्लिकवर काही कागदपत्रांसह शुल्क भरून तुम्हाला जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे। केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय मंत्री बावनकुळे यांनी घेतलेला आहे। आता तुमच्या मनामध्ये याबाबत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पडले असतील, जसे की भूमी सर्वेक्षण 30 दिवसात कसे पूर्ण होणार। महसूल आणि भूमी अभिलेख विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्रित मोहीम राबवणार आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल। तुम्हाला बोललो की डिजिटल जमीन नोंदणीमुळे मालकी हक्काचे प्रमाणपत्र, सातबारा उतारे आणि बँक व्यवहार सोपे होतील। डिजिटल जमीन नोंदणी कुठे पाहता येतील तर महाराष्ट्र सरकारच्या महाभूमी.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन जमीन नोंदणी पाहता येतील। बावनकुळे यांचा या प्रकल्पाशी काय संबंध आहे तर ते महसूल क्षेत्रातील अनुभवी असून या प्रकल्पाच्या प्रगतीवर वैयक्तिक देखरेख ठेवत आहेत। त्यामुळे आता राज्यातील जेवढी नागरिक असतील, शेतकरी असतील तर त्यांची जमीन मोजणी किंवा शेती मोजणी जरी प्रलंबित असेल तर अशा राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाने हा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। लवकरच तुमची जमीन मोजणी ही मार्गी लागणार आहे आणि याबाबत प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।